₹10 फायनली मी उद्या करोडपती होणार आहे. करोडपती 10 कोटीवर किती शून्य? 10, 100, 1000, 10,000. खूप असतात 10 करोड. कुठे ठेवू पण? शी बाई, या कपाटात तर फक्त कपडेच ठेवायसाठी जागा आहे. माझ्याकडे दुसरं रिकामं कपाटच नाहीये की ज्यात मी एवढे पैसे ठेवू शकते. मी हे काम करायचं का? ही भिंत पाडते आणि नाही, इथून लगेच कळेल कोणाला कोण. 1 मिनिट, ही जागा काय अशी रिकामी? इथे मोठं का? ओ माय गॉड, संकेत म्हणजे देव आहे. देवाला ऑलरेडी माहित होतं की मी किर्लोस्करांच्या घरात सून म्हणून येणार आहे. लग्न झाल्यावर मी याच रूम मध्ये राहणार आहे, म्हणून ही रिकामी जागा ठेवली आहे माझ्या अलमारीसाठी. कारण देवाला ऑलरेडी माहितीये मला 10 करोड रुपये मिळणार आहे. मी इथेच ते कपाट बनवून घेते, ती अलमारी बनवून घेते आणि त्याला ना एक सेफ्टी डोअर आणि सेफ्टी लॉक सुद्धा लावून घेते. म्हणजे कुणीही हात लावला की त्यात नाव येणार. त्याआधी मेजरमेंट कसं घ्यायचं? माझा हात किती असेल? 1 फुटाचा असेल का? हा, मग 1 तर हात दुसरा फूट म्हणजे 2.5 नाही 1 फूट. दामिनी, हे 1 फूट आहे की 2 फूट आहे? मला जरा सांगा ना, किती फूट आहे हे? काय करतेस तू? अहो, त्याचं काय आहे ना, आपल्याकडे आता खूप पैसे येणार आहेत. मग पैसे ठेवायला जागा नको का? म्हणून इथे एक अलमारी बनवायची आहे मला. 3 फूट असेल ना, मला अलमारी बनवायची आहे. आयत्या वेळी प्रॉब्लेम नको म्हणून. वेड लागलाय का तुला? नाही. तुला तरी कळतंय का तू काय बोलतेस? हो, कळतंय. मी सांगते. उद्या आपल्या आयुष्यात सगळ्यात चांगला दिवस उजाडणार आहे. म्हणजे सांगू का तुम्हाला? कोणाला सांगायचं नाही. हा, हे बघा, काय? 10 करोड रुपये. आपण करोडपती होणार आहोत उद्या. कळतंय तुम्हाला? आता ना तुमच्या त्या खडूस वहिनींकडे काम करायची अजिबात गरज नाहीये. तुम्ही स्वतः करोडपती असणार. आपण कळतंय? आपण लोकांना कामं द्यायची. कळतंय? 10 करोड रुपये येणार. आता आपण असं बसायचं, खायचं, प्यायचं, आराम करायचं. हॅलो मॅडम, काय झालं? अजून झोपेत आहात का? हा, नाही, दिवसा स्वप्न बघतायत. 10 कोटी कसे मिळणार? हो, झटपट पटापट लॉटरी लागणार सटासट. अरे देवा, अरे 10 रुपये मिळणार नाही. तू काय कोटींच्या गप्पा मारतेस? तुम्हाला तुमच्या बायकोवर अजिबात विश्वास नाहीये. मी इतक्या तळमळीने सांगतेय ना तुम्हाला की आता आपलं नशीब बदलणार आहे, आपले दिवस बदलणार आहेत. तुम्हाला पटत नाहीये का? मी खरं सांगते, आपले दिवस बदलणार आहेत आता. हे बघ, दिवस बदलतील तेव्हा बदलतील. आपण तेव्हाच तेव्हा बघू. हा, उगाच नको ते खोड डोक्यात आणू नकोस. झटपट पटापट फटके देईन सटासट. जा नवरे. अजिबात त्यांना कळत नाही माझं काही. नाही, तीच आर्ट गॅलरी हवी आपल्याला. हां, दुसऱ्या आर्ट गॅलरीचा विचारही करू नका. हां, तिचंच बुकिंग बघा लवकर. हां, आणि त्या पेंटिंग्स आमच्यासाठी खूप प्रेशियस आहेत. ओके, सो त्यांच्या सेफ्टीचाही विचार व्हायला हवा. हां, ती लहान मुलं वगैरे येतील आणि टच करतील असं काही व्हायला नको. ओके, त्या सेफ डिस्टन्सला ठेवा. आणि आमचे काही स्पेशल गेस्ट येणार आहेत, त्यांची मी तुम्हाला गेस्ट लिस्ट पाठवेन. सो त्यांच्या पार्किंगचं, रिफ्रेशमेंट्सचं सगळं बघा आणि तो रिपोर्ट मला उद्या सकाळपर्यंत मिळायला पाहिजे. येस, ओके, डन, बाय. बघितलंच नाही ना, प्रीतम सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडतोय. तू मनात त्याच्याबद्दल कुठल्याही शंका कुशंका नको घेऊस. खूप मनापासून काम करतोय ग तो. बघ, आदित्य आणि तो एकत्रच वाढले ना, त्यामुळे आदित्यने ज्याप्रमाणे सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या असत्या
तशाच तो सुद्धा पार पाडेल, खात्री आहे मला. तो प्रदर्शनात काहीही कमी पडू देणार नाही बघ. हो हो, ठीक आहे, कळवा मला. ओके, येस, बाय. बाबा, आज संध्याकाळपर्यंत आपल्या आर्ट गॅलरीचं बुकिंग फायनल होईल. ग्रेट. सावित्री आत्या, चला मी तुम्हाला मदत करते. मला ना आज मुगाच्या डाळीचं वरण खायची इच्छा होती. मला डाळ काढून देता का? डाळ? हा, देते. ही ठेवली बरं मी. काय झालं सावित्री आत्या, सापडत नाहीये का? नाही ना सापडत आहे. प्रिया मॅडम, तुम्हाला सांगते, पारू होती ना घरात तेव्हा कोणती पण गोष्ट डोळे झाकून सापडायची. सगळं कसं व्यवस्थित ठेवलेलं असायचं. सगळ्याचं नियोजन, कुठं काय ठेवलंय, कोणतं सामान आणायचंय, काय आणायचं नाहीये, कुठली वस्तू कुठे ठेवलीये, सगळं माहीत असायचं. आता ना कसलाच ताळमेळ राहिलेला नाही बघा. जेवण बनवलं? नाही, गुड. यांना पण काहीतरी करायचंय वाटतं. आज ए, सुट्टी वाटतं. बाजू. ते घेऊन बाजू. बर. दामिनी मॅडम, काय हवंय तुम्हाला? म्हणजे मी मदत करू का तुम्हाला? मला ही सगळी भांडी हवी आहेत. एक काम कर, सगळी भांडी पटपट गोळा करायला घे. अहो दामिनी मॅडम, भांडी गोळा करायला घे. कशी काय भांडी गोळा करू मी? ऐक ना, एका कडेने जेवढी जमतायत तेवढी सगळी भांडी गोळा कर आणि तिथे ठेव. बरं बरं, ठेवते. हे काय आहे? आपल्या किर्लोस्करांच्या या किर्लोस्कर मॅन्शन मध्ये हे चीप क्लास, हे काय प्लास्टिक? बाजूला काढ पटकन. ही भाजी फ्रीज मध्ये असली पाहिजे ना. इथे वर काय करते? चल फ्रीज मध्ये ठेव. ती आता बनवायची आहे ना जेवणात. एक मिनिट, कधी आणली? ही पण जुनी झाली का? राहू दे, ही पण भंगारात देऊन टाकते. दामिनी मॅडम, अहो पण. बाजूला काढ पटपट. चल. हो चल. हो, उचलते उचलते. दामिनी काकू, तुम्ही आधी सांगा ही भांडी सगळी का हवी आहे तुम्हाला? आणि दामिनी काकू, अहो सांगा तरी, एवढी सगळी भांडी कशाला काढले? तुमचं काही जेवण वगैरे बनवण्याचा बेत आहे का? हे? मदत. जेवण आणि मी मला अजिबात आवडत नाही. मी एक काम करणार आहे. मी आज आपल्या घरात भंगारवाल्याला बोलवणार आहे आणि ही सगळी भांडी, सगळीच्या सगळी भांडी भंगारात देऊन टाकणार आहे. काय? भंगारात?